न्यूजचा आज दुसरा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होतो आहे. मला सांगायला पण पत्रकारितेत माझी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मला आश्चर्य असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये वृत्तपत्रीय इतकी जीवघेणी कॉम्पिटिशन आहे. या सगळ्या स्पर्धेमध्ये एखादं मराठी न्यूज चॅनल सुरू होणं, एखाद्या दिंडोरीसारख्या तालुक्यातनं त्याची मुहूर्तमेढ रोवणं आणि आज संपूर्ण जिल्हा नाही तर संपूर्ण राज्यभर त्याचा विस्तार होणं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की माझ्यासारख्या मराठी व्यक्तीला आनंदच वाटेल या गोष्टीचा. एका बाजूला सुद्धा राज्य पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे देश पातळीवर चॅनल्स असताना एक यस मराठी न्यूज चॅनलने एक वेगळं स्थान प्रत्येकाच्या मनामध्ये आज निर्माण केलेलं आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे माझ्यासारखे राजकीय लोक असतील त्यांना पहिलं वाटतं आज काय येस मराठीचं आज हेडलाईन काय आहे, आज काय यांनी नेमकं शोधून काढलेलं आहे, काय नेमकं आलेलं आहे हे पाहण्याची उत्सुकता लागलेली असते दिवसभर आल्यानंतर. आणि मग ते पाहिल्यानंतर असं वाटतं की चांगलं स्टाफ, चांगला या ठिकाणचा जो प्रतिनिधी वर्ग आहे तो म्हणजे इतका चांगल्या क्वालिटीचा आहे की या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सुनील जाधव असतील, संतोष कतार असतील, प्रसाद देशमुख असतील, शामराव सोनवणे असतील, आपण स्वतः निवेदिका गौरी तयार, हे सगळे एवढे चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या पद्धतीने काम करतात की न्यूजपेपरच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी त्यांना गालबोट लागणार नाही. एवढं चांगल्या क्वालिटीचं काम करतात, चांगल्या दर्जाचं काम करतात आणि चांगल्या बातम्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालतात, वेगवेगळ्या समस्यांमध्ये लक्ष घालतात, नागरिकांच्या समस्यांनी लक्ष घालतात. नाहीतर नुसतं राजकारण करत बसणं हा विषय नाही, तर राजकीय बातम्यांना सुद्धा स्थान देऊन चांगल्या प्रकारच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये समस्यांमध्ये लक्ष घालणारे आणि तळागाळातल्या समस्यांची जाणीव असणारे प्रतिनिधी ह्या चॅनलमध्ये आहेत. या गोष्टीचा मला आनंद होतो आहे आणि म्हणून मी मुद्दाम राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देईन की आज दुसरं वर्ष आहे. हे दुसरं वर्षच काय, परंतु अजून 25 वर्ष, 50 वर्ष आणि 100 वर्षसुद्धा साजरं करण्याची वेळ या चॅनलवर यावी. इतक्या चांगल्या पद्धतीचं काम या चॅनलकडून व्हावं अशी सगळी टीमकडे पाहिल्यानंतर मला स्वतःला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून मी शुभेच्छा देईन की तुमच्या हातून चांगलंच काम होईल आणि या जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या सुद्धा प्रगतीकडे तुमची नजर राहील सर्व अर्थाने अशी आशा व्यक्त करतो. माझ्या मनापासून शुभेच्छा देतो.